जयसिंगपुरात वारं कुणाचा आहे? वारा यड्रावकरांचा आहे की त्यांनी काम केलेलं आहे पूर्वी, आता पण काम करायला आहेत ते. कोण निवडून येतात त्यांनी चांगलं काम करावं. विकास कामं होतील की, तर थोडा लेट लागेल. कल सगळा हा यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीकडे आहे. किती विरोधक असू दे ते राव साहेबच आहेत. संजय पाटील यड्रावकर तिथं दुसरं कोणाच ताकद नाही. हे एकतर्फी होईल संजय पाटील यड्रावकर. हे एकतर्फी काय होणार नाही, जे विक्री होईल हे यड्रावकरांचीच होणार आहे. वार्ड जरा यड्रावकरांचं चांगलं आहे. विरोधकांचा प्रचार असला तर त्याने फज्जाला बी पोहोचत नाही. आणि मला वाटतं की विरोधकांना इथं काय थारापत्ता लागणार नाही. निधी आता यड्रावकरांनी आणलाय, कारण त्यांच्याशिवाय पर्याय पण नाही आहे जयसिंगपूरला. कारण निधी आणणार हे त्यांनीच आणणार. त्यांनी समाज जात हे ते यड्रावकरांना कधी हे बघून माहीतच नाही. पहिली गोष्ट हे न बघताच त्यांनी काम केलं. दिवाळी झाल्यावर कसं मोती साबण जातोय तसं इलेक्शन झाल्यावर परत गायब व्हायचं हे जनतेला चालत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शक नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नेमकं नागरिकांच्या मनामध्ये काय चाललंय, नागरिकांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत हे आपण KK न्यूजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या उभा आहे जयसिंगपूर शहरातल्या स्टेशन रोडवर गली नंबर 4 येथे मी उभा आहे. जयसिंगपूर शहरातलं नेमकं राजकीय वातावरण काय आहे, जयसिंगपूर शहरातली नगर परिषदेची निवडणूक नेमकी कशी होणार, जयसिंगपूर शहराचा विकास कितपत झाला आहे, समस्या काय आहेत हे इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पाहायला गेलं तर जयसिंगपूरमध्ये दुरंगी लढत होते, अगदी अटीतटीची लढत असणार आहे. राजश्री शाहू विकास आघाडी विरुद्ध शिरोळ तालुका विकास आघाडी, जनसंघर्ष विकास आघाडी, अशी दुरंगी लढत प्रामुख्याने होत असताना एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये नेते व्यस्त आहेत, प्रचारात व्यस्त आहेत, उमेदवारांच्याकडे जाऊन मतं मागतायत. आणि अगदी प्रचाराला 3-4 दिवस बाकी राहिलेले असताना जयसिंगपूर शहरातल्या नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. इथे काही महिला उभ्या आहेत, आपण त्यांना विचारूया काय जयसिंगपुरात नेमकं चाललंय, जयसिंगपूरचा विकास कितपत झालाय. ताई नमस्ते. नमस्ते. राहणार जयसिंगपूरचे? होय. एवढं ह्याच्यात काय माहिती. जयसिंगपूर शहर एक या जयसिंगपूर शहराला कशा पद्धतीने बघताय, जयसिंगपूर शहराचा विकास कसा वाटतोय तुम्हाला? चांगलं झालंय की बाई, पण इम्प्रूव्ह झाले काय लागले की. हा काय सांगाल प्रामुख्याने विकास काम 1-2? काय आता पाणीचं त्यांना कनेक्शन त्यांना द्यायला लागले 24 तास पाण्याचं. आणि काय आता हे ड्रेनेजचं पण सगळं हे करायला लागले. रस्ता पण करणार आहे म्हणा लागलेत. होईल की हळूहळू. कचऱ्याचा स्वच्छतेचा वगैरे प्रश्न कसा आहे? स्वच्छता जरा अजून पाहिजे असं वाटते. कचरा गाडी येते खरं अजून जरा असं कचरा ते नसते सगळं. काय आता बघा, आता प्रचारात चालू आहे जोरात, इकडं निवडणूक सुरू झाली निगरपालिकेची. निवडणुकीच्या अनुषंगाने काय सांगाल? काय सगळेजण कोण निवडून येतात त्यांनी चांगलं काम करावं हेच उद्देश. आणि काय जयसिंगपूरचा विकास होईल असं बघावं. कशी लढत होणार जयसिंगपुरात? काय एवढं काय आम्हाला माहिती नाही. काय वाटतं जयसिंगपूरचा नगराध्यक्ष कसा असावा? काय विकास करण्यासारखं सगळेजण मिळून हे काम करण्यासारखं असावं. काय वाटतं कोण करेल आता मग विकास? हा विकास कोण करेल असं वाटतंय? एड्रावकर त्यांनी येतील. पेट्रावकर येतील असं म्हणताय? हा असं काय वाटतंय? नाही येतील की त्यांनी हे करतील की सगळं. पण एकटे नाही, ते विरोधक सुद्धा भक्कम आहेत. विरोधी उमेदवार उभे आहेत. त्यात काय माहिती नाही आहे जास्त म्हणताना म्हटले. तरी सुद्धा तुमचं कल काय, म्हणजे तुमचं वारं कुणा जायचं वाटतं जयसिंगपुरात? काय सगळ्यांचाच प्रचार सुरू आहे आता काय सांगता येत नाही कोण येतील काय ते. कशी लढत होणार मग? काय आता जोरदार लढत होणार. समान कोण येणार ते 10,000 5,000च्या मतात फरकात येणार सगळीकडेच. म्हणजे नगरसेवक पण तसेच, जजमेंट सांगता येईना कोणाचंच. नगरसेवकांची पण तशी परिस्थिती आहे. प्रतिस्पर्धी चांगले लागल्यात प्रत्येक ठिकाणी. कुठल्या मुद्द्यावर लढायला लागले ते उमेदवार, म्हणजे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे असतील, कोणता मुद्दा घेऊन लढायला लागले? जयसिंगपुराचे रस्ते, गटारी, पाण्याचा प्रश्न. आता हे खोदकाम केले हे चांगल्या कामासाठी केलं तर खरं त्याचं अजून पूर्तता झाली नाही. ती पूर्तता करतील. सगळ्यांनी आश्वासन दिल्यात. जे उमेदवार राहिल्यात आपले दोन्ही नगराध्यक्ष पदासाठी दोघांनी पण पूर्तता करतो म्हणून सांगितल्यात. काय सांगाल जयसिंगपूर शहराच्या विकास कामाबाबत काय सांगाल?
काय विकास कामं होतील की, खरं थोडा लेट लागेल. झालेले वगैरे काय सांगाल? हा, याच्यापूर्वी काय झाली का काय? ह्याच्यापूर्वी अजून काय विकास काय झाला नाही एवढा. खरं निधी वगैरे आणलेत भरपूर, पूर्तता करतील. कोण आणलाय निधी? हा, निधी कोण आणलाय? निधी आता येड्रावकरांनी आणलाय, कारण त्यांच्याशिवाय पर्याय पण नाही आहे जयसिंगपूरला. कारण निधी आणणार हे त्यांनीच आणणार. आजपर्यंत कमीत कमी 15 वर्ष तेच निधी आणतात. आपलं सिद्धेश्वर मंदिराचं त्यांनी चांगलं काम केलं, स्विमिंग टँकचं चांगलं काम केलं, नाट्यगृहाचं केलं, परत आपला दसरा चौक पूर्ण स्टेडियम इतकं सुंदर केलं. लाखो करोडो रुपये तिथं घातलेत, आज ते सुंदर झालंय. तरी देखील म्हणताय तुम्ही विकास म्हणजे अजून काय म्हणजे म्हणावं तसं नाही. हा, तरी देखील विकास म्हणावं तसं नाही वाटते. जयसिंगपूरच्या सिटीच्या मनानं अजून विकास भरपूर पाहिजे. म्हणजे अपेक्षा आहे तुमच्या? हा, अपेक्षा आहे. अपेक्षा माझ्या आहेत. बरं, एक नागरिक म्हणून माझ्या अपेक्षा आहेत. बरं. मग काय वाटते, काय कोण बाजी मारला असं वाटतं मैदानात? असं सांगता येईना. प्रत्येक ठिकाणी चाचपणी चालू आहे. प्रत्येक जण वेगवेगळं सांगतात. तरी पारडं कोणाचं जर वाटते? पारडं जरा येड्रावकरांचं चांगलं आहे. थोड्याकार फार मताने येणार, खरं येड्रावकरच येणार. काय सांगाल आता, काय वाटते? अगदी बरोबर आहे, योग्य आहे. काय योग्य आहे? की आता बोलले आमच्या मित्रांनी बोललेलं काय सांगाल विकास हेच की जयसिंगपूरचं विकासाबद्दल कसा विकास? छान आहे, बरा आहे. मग विरोधक आता विकास कामाच्या मुद्द्यावरती सगळे उतरलेले आहेत मैदानात. काय सांगाल, काय कशी लढत होणार जयसिंगपुरात? काय नाही, चालू आहे आता. प्रत्येकाचं मनोगत काय सांगू शकत नाही, कोण कसं आहे, काय आहे, काय नाही. चालू आहे विकास, बऱ्यापैकी चालू आहे. निधी आणायला लागल्यात, कामं व्हायला लागल्यात, कामं चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं, विकास करणारा नगराध्यक्ष कसा असावा? चांगला असावा, चांगला असावा, निधी आणणारा निधी आणणारा असावा. जर पारडं कुणाचं वाटतं जयसिंगपुरात? पाड्या असं काय नाही, चालू आहे. येड्रावकरांचं आहे, चांगलं चालू आहे त्यांचं. कोणाला देईल जनता संधी वाटते? तसं काय सांगू शकत, जनतेच्या हातात आहे. जे चांगला विकास कामाचा आहे त्याला त्यांनी मदत करते. काय सांगाल दादा? बोला ना. काय समस्या आता सगळी विकास कामं म्हणल्यात बऱ्यापैकी आहेत. मग समस्या काय जयसिंगपुरात काय आहेत नाही? समस्या म्हणजे मोठा प्रॉब्लेम आता ही जे रस्ते खोदलेले आहेत ते लवकर जे काम जे पेंडिंग आहे ते लवकरात लवकर पूर्तता होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यात इतकं हाल होतंय, सगळं चिक्कल गाडी चालवणे मुश्किल आहे. ते जीव धोक्यात घालण्यासारखं म्हणजे गाडी चालवायचं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे नगराध्यक्ष जे कोण निवडून येईल त्याने पहिला हात रस्त्याचा विकास आणि हे जे पेंडिंग काम आहेत त्याच्यावर जोर द्यावा. कोणीही असू दे, कोण येणारा नगराध्यक्ष कोणी असू दे, कारण सगळ्यात मोठी समस्या रोड आहे. म्हणजे विकासाच्या बाबतीत जयसिंगपूर मागं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? मागं नाही, जे अर्धवट केलेलं आहे ते लवकर पूर्ण ते आधी करा. मग नंतर काय जे पुढचे काय तुमचे विकासाचे जे मुद्दे निघतील त्याच्यावर मग भर द्या तुम्ही. पहिला हे जे पेंडिंग आहे तुमचं गॅस पाईपलाईन खोदलेले आहेत, आता बोळातनं जायचं म्हणजे गाडी चालवायचं म्हणजे मुश्किल झालेलं आहे. आता आमचा रस्ता आहे ते बोळातनं जाय, आम्हाला रोडवरनं वाट नाही, सर्कस करत जावं लागते जीव धोक्यात घालून. ते पहिलं काम होणं गरजेचं आहे. आता विकास कामाच्या मुद्द्यावरती उमेदवार लढायला लागलेले आहेत, म्हणजे निवडणुकीला उभा राहिलेले. कशी होणार यांच्यात लढत? रंगतदार लढत होणार, काही सांगू शकत नाही. सगळ्या लढती अटीतटीच्या होणार, चोरस होणार. कुणा चुरस होणार? प्रत्येक वार्डात. आणि वरती नगराध्यक्ष पदाचं कसं होणार? तेही चोरस होणार, टक्कर होणार. असं वन साइड काय होणार नाही. एकदम लढती चांगल्या होणार आहे. निवांत बसलायस? होय, बोला की. काय चालू आहे, काय जयसिंगपूर शहरात काय कशा पद्धतीचं वातावरण आहे निवडणुकीचं? आता जयसिंगपूर शहरामध्ये वातावरण असं चालू आहे की बऱ्यापैकी कल सगळा हा येड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीकडे आहे. आणि मला वाटतं की विरोधकांना इथं काय थारापत्ता लागणार नाही. का बरं? विरोधक किती प्रबळ आहेत, विरोधक किती म्हणजे असं सगळे विरोधक एकत्र आले जयसिंगपुरात. तालुक्यातले जिल्ह्यातले नेते सगळे इतर ठिकाणी वेगळे आहेत पण जयसिंगपुरात एकत्र आहेत. मग विरोधकांचं काय हे लागणार नाही, दृष्टिकोन लागणार नाही? विरोधक किती जरी एकवटले तरी जयसिंगपूरच्या लोकांना माहित आहे की येड्रावकरांनी जयसिंगपूरचा विकास किती केलाय. आणि आजपर्यंत जवळपास 350-400 कोटीचा विकास हा जयसिंगपूर शहरामध्ये झालाय. आणि विरोधक हे जे काय ते जयसिंगपूर शहरामधले कोण नाही आहेत, जयसिंगपूरच्या बाहेरून येऊन गावाच्या बाहेर येऊन जयसिंगपूरमध्ये जर येड्रावकरांना विरोध होत असेल तर जयसिंगपूरची जनता देखील या ठिकाणी सुज्ञ आहे. जेणेकरून बाबा विकास कामं जी झाल्यात त्यावरती जयसिंगपूरचे सर्व लोक हे येड्रावकर पॅनलला नक्की मतदान करतील.
पण विरोधक विकास कामं झाल्याचं तू सांगायला लागलायस, पण विरोधक म्हणतात की विकास कामं झाले तरी भ्रष्टाचार त्यात मोठ्या प्रमाणात झाला, हा विकास केवळ कागदावरचा आहे असं विरोधक म्हणतात. विरोधक तर असं म्हणतात की आता मी परवा पण एक भाषण ऐकलं की काही नगरसेवकांनी काहीतरी बाबा जमिनी अडपल्या, त्यानंतर दुसऱ्या दिवशी नगरसेवक आमचे बजरंग खमकर असतील त्यांनी ओपन चॅलेंज देखील केलं होतं राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून, आणि आमदार साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते की तुम्ही सगळेजण 11 वाजता या, पुरावा दाखवा. असा भोंगळ जो फक्त जेबेवरचा आरोप नसावा तर कागदावरती त्याला पुरावा असावा. आणि असे आरोप जर का करत असतील तर लोक, ही जयसिंगपूरची लोक एवढी सुज्ञ आहेत की अज्ञान कोण आहेत की बाबा की असं काहीतरी बरळतील आणि विरोधकांना मतदान मिळेल, तर त्या येड्रावकरांना हे मतदान नक्की मिळणार आहे. म्हणजे तू एक समर्थक आहेस असं म्हणतोयस काय? समर्थक आहेस म्हणून असं म्हणतोयस काय? मी समर्थक आहे पण नाही पण आहे समर्थक नक्की आहे, परंतु कसं आहे की आरोप करत असताना पण देखील त्याला काहीतरी पुरावा असावा. समर्थक जरी असलो तरी आम्ही टीकेला उत्तर देणं हे आम्हाला येड्रावकर साहेबांनी देखील सांगितले, आपण कोणत्याही टीकेला उत्तर द्यायचं नाही, आपण आपल्या पद्धतीनं आपल्या कामाची पोचपावती लोकांच्या पर्यंत पोहोचवायची आणि आपण फक्त आपल्या शिट्टी या चिन्हासमोर बटन दाबण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायचं आणि आपल्या सर्व आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रोत्साहन करायचं. काय वाटतं विरोधकांना एवढे सगळे तुल्यबळ उमेदवार असताना कशा पद्धतीने मग येड्रावकर सामोरे जातील? आता उदाहरणार्थ गेलं तर आपण नगराध्यक्ष पदासाठी आपण संजय पाटील येड्रावकर साहेब उभे आहेत, त्यांच्यासोबत 26 राजश्री शाहू विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उभे आहेत. आणि विरोधकांना इथपर्यंत आहे की विरोधकांना कित्येक दिवस नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मिळत नव्हता, कारण संजय पाटील येड्रावकर साहेबांनी जे काही शिरोळ तालुक्यात असेल किंवा आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये विकास केलाय त्याला संजय पाटील येड्रावकर साहेबांच्या तोडीस तोड असा उमेदवार त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे या ठिकाणी हे नक्की आहे की येड्रावकर यांचं पॅनल आहे की राजश्री शाहू विकास आघाडी हे नक्की विजयी होणार आणि जयसिंगपूरमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडणार. कशी होणार लढत जयसिंगपुरात? जोरदार लढत होणार. काय जयसिंगपुरात वारं कुणाचा आहे? वारा येड्रावकरांचा आहे की. का बरं असं काय वाटतंय? त्यांनी काम केलेलं आहे पूर्वी, आता पण काम करायला ते. काय काय कामं केलं? काय रस्ते काम केल्यात, नळ पाणी केलंय, ड्रेनेजचं काम केलंय, समाजासाठी प्रत्येक समाजासाठी काम करायला आले ते. पण रस्ते बरेच उकरले रस्त्यात खड्डे दिसतात. काम केल्यानंतर उकरणार की, आता करतील की परत आल्यानंतर. येणार काय मग येड्रावकर? येणार की. आणि विरोधक सगळे एकवटले, विरोधकांचं आव्हान नाही काय त्यांना? त्यांना पण आहे की, त्यांचा पण विरोध चालू आहे जोरात. कसं होणार मग? नाही येणार की, येड्रावकर येणार 100%. खात्रे? हो. काय हो, काका खात्रे म्हणले, काय सांगाल काकी? किती विरोधक असू दे ते ड्रायव्हर साहेबच आहे ना. का बरं एवढं का तुम्ही ठामपणे सांगताय? अहो त्यांचं कामच आहे तसं ना, त्यामुळे ते ते ना. पण, अनेक लोक म्हणतात, विरोधक म्हणतात येड्रावकरांचे काही कामच नाहीत, त्यांनी फक्त कामं जी केली त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणणं आहे. असं नसते, असं म्हणणारच की सगळं. आता तुमच्या विरुद्ध कोणतरी उभं राहिलं तर तुमचं चांगल्या कामांना नावं ठेवणारच की. त्यामुळे कामं चांगली आहेत साहेबांची, सगळ्या समाजातली, एकाच नाही, सगळ्या समाजातले कुठल्याही असू दे, त्यामुळे साहेबच आहे ना. जयसिंगपुरात काही समस्या आहेत नाही? मग काय आहेत की. काय काय समस्या? आता सध्या आहेतच की. आता रस्ते उकरलेले परत दुरुस्त करायला पाहिजे, किंवा नवीन नवीन वसाहत आहे तिथं पाणी पुरवठा कमी आहे तिथं जायला पाहिजे. पण मूळ गावात तर सगळं त्यांनी सोय केलेली आहे. ज्यादा वसाहत आहे तिथे आता करतील, परत निवडून आल्यावर तेच काम करणार. वाटतंय का पण निवडून येतील? 100%. आणि विरोधक सगळे त्यांच्या विरोधात आहेत ते? नाही, त्यांना पण ते चुरशीचीच आहे लढत, पण साहेबच येणार. सांगायचं की काय इथं वार्डात काय येड्रावकर आहेत. हा. येड्रावकरांची कुठला वार्ड आहे तुमचा? वार्ड क्रमांक 2. बर वार्ड क्रमांक 2. बर. काय वातावरण मग इथं? ओनली बंडगार, सचिन चौगुले आणि संजय पाटील येड्रावकर. बर. इथं दुसरं कोणाचं ताकद नाही. का विरोधकांना काही प्रचार नाही इथं? विरोधकांचा प्रचार असला तर त्यांनी फज्जाला बी पोहोचत नाहीत. का बरं? तसं 2-3 मंडळाचं कामच असं आहे की ते सांगण्यापलीकडे आहे. मंडळाच्या जोरावर शिटा ह्या निवडून येतात. मोती साबणासारखं नसू नये. इलेक्शन आल्यावरच उमेदवारी जाहीर करून यायचं, आणि दिवाळी झाल्यावर कसं मोती साबण जातोय तसं इलेक्शन झाल्यावर परत गायब व्हायचं, हे जनतेला चालत नाही. जनतेत राहणारी माणसं, सचिन चौगुले, राहुल बंडगर, गोरगरिबांची कामं करणारे आणि लोकांच्या संपर्कात 24 तास कधी बी बोलवा, फोन करा, ती उठून येतात. तुम्ही कार्यकर्ते आहेत त्यांचे? हा, कार्यकर्ते? मी कार्यकर्ता आणि एक सामान्यातला नागरिक आहे जयसिंगपूरचा. काय केलं त्यांनी असं काम? माझं काम तर त्यांनी सगळं लय केल्या. तुमचं नाही, माझं वैयक्तिक लय काम केल्यात त्यांनी. बाकी सार्वजनिक काम काय केलं? आता माझं सांगू का सार्वजनिक सांगू? सार्वजनिक सांगा. सार्वजनिक कामं काय, रस्ते केल्यात, गटरी केल्यात. स्टेशनावरचा पूल बघितला तर तुम्हाला सांगण्यापलीकडचा पूल आहे, त्यांनी स्वतः पाठपुरावा करून दोघांनी काम केलेले आहेत. परत जिम केल्यात, स्केटिंग ग्राउंड केल्यात इथं. आज सगळे रोड आपले जयसिंगपूरचं फुटपाथ बघितला
आपला कुठला ह्यो स्वामी समर्थ इकडचा काय म्हणतात ते ब्रह्मकुमारी पासे बघितला तर कसं बघा देखणार तिथं लोक हागाला बसत होते. सगळं स्वच्छ झाले, संडा बाथरूम टाकाटाक व्यवस्थित, संडा बाथरूम व्यवस्थित आहेत. काय परवा मी एक बाईट बघितली तुमच्या ह्याच्यावरच की महिलांसाठी शौचालय नाही, जरा त्यांनी इथे यावं आणि बघावं. गल्ली क्रमांक 2 स्टेशन दत्त मंदिर शौचालय कसे आहेत. संजय पाटील यड्रावकर म्हणतात, संजय पाटील यड्रावकर हे काम करून दाखवलंय, तेव्हा त्यांनी इलेक्शनला उभारल्या. आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला तर लय मोठ्या आजारातून वाचवल्यात. 20 दिवसाची मुदत दिलेली गेली होती मला, 20 दिवसात तुझं मरण आहे असल्या गोष्टीतनं मला बाहेर काढल्यात संजय पाटील यड्रावकरांनी. त्यांचा उपकार विसरण्यासारखं नाही. आणि सर्वसामान्य सगळ्या जनतेला बी सांगतो, आजपर्यंत त्यांच्यापाशी कोण गेलंय ते रिकाम्या हातानं कोण आलेलं नाही. एवढं सगळं जनतेसाठी केले तर मग विरोधक काय एवढे सगळे एकत्र आहेत? असणार की विरोधक असल्याशिवाय बी हे नाही ना, इलेक्शन होणार नाही. प्रत्येकाला आशा असत्या काम करायची. आम्हा काय सांगतोय, योग सांगतोय, मित्र सांगतोय, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत काय? खरेच आहे, मी खोटं काही बोलत नाही, खरंच बोलतोय तो. तुम्ही किती निवडणुका बघितल्या? माझं आता 65 संपलंय वय आता. मी आता 7 इलेक्शन बघितले. काय सांगाल मग जयसिंगपूर शहर कसा आहे विकास कामाच्या बाबतीत? यड्रावकरच्या कोण आम्हाला थारा नाही कोणाचा. का बरं? माणूसच तसा आहे तो. कसा? संजय भाऊ बी तसेच आहेत, राजू भाऊ बी तसेच आहेत. काय केलं त्यांनी एवढं? एवढं भरपूर केलं जयसिंगपुरासाठी. काय करायला केलं नाही असं सगळं केले ते. मी एवढंच सांगतो. पण सगळे विरोधक एकत्र आले, एकवटलेले आहेत. अहो, ते- जयसिंगपुरातली सत्ता एक घेतल्याशिवाय मिनिट सोडणार सांगतो, नाही. ऐका माझं, तुम्ही ऐका. तुम्ही आता माझ्या पक्ष लहान असू द्या घर मोठा असू द्या, जे संजय यड्रावकरांनी जे काम केलंय ते इतर समाज बी करून दाखवा, मी चॅलेंज देतो. त्यांना सत्ता दिल्यावर करणार किती आहे? सत्ता आम्ही दिले, जनताने दिले सत्ता, मागच्या बाकी कोण दिले नाहीत. त्यांना विरोधकांना सुद्धा सत्ता दिल्यावर करतील किती आहे? नाही नाही नाही. 2016च्या इलेक्शनला राहणार नाही. 2016च्या इलेक्शनला जयसिंगपूरने नगराध्यक्ष त्यांचा दिला. त्यांचे 9 उमेदवार दिले, 9 उमेदवार निवडून आले, नगराध्यक्ष त्यांचा होता. त्यांना साधा रस्ता उकरत झाला का हो? विकास कामं राहू देत लांब, रस्ता उकरत तर झाला का त्यांना? रस्ता बी उकरता आला नाही. आमचं जयसिंगपूर 10 वर्ष मागं गेलं. त्यांनी विकास कामावर बोलतात. जयसिंगपूर नगरपालिका बघा, आमदार निवास बघा, आपलं स्टेशनावरचं पूल बघा, किंवा स्टेडियम बघा, स्केटिंग ग्राउंड आहे, सिद्धेश्वर समोरचं प्लेन ब्लॉक आहे. काय विकास काम पाहिजे जयसिंगपूरला? आणि विकास कामं चालू आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेज चालू आहे, गॅस लाईन पाईपलाईन चालू आहे, आणि भविष्यात अंडरग्राऊंड लाईटीचं बी होणार आहे. ते सगळं झाल्यानंतर मग तुमचा रस्ता होणार. आज तुम्ही घर बांधायला काढला की तुम्ही कुठेतरी भाड्याच्या खोलीत जाऊन राहताय का नाही? मग तेवढं आपल्याला सहन करावं लागणार हो 2-3 वर्ष. पण त्यांनी केलेल्या विकास कामात मोठा भ्रष्टाचार, हा विकास केवळ कागदावर आहे असं म्हणणं आहे. भ्रष्टाचार कसा? थांबा, भ्रष्टाचार तर असता तर एवढी मोठी इमारत उभा राहिली असते काय? एवढी मोठी स्टेडियम उभा राहिला असतं काय? आमदार निवास उभा राहिला असतं काय? नगरपालिकेची इमारत उभा राहिली असते काय? भ्रष्टाचार केला असतं तर. आज पूर्णत्वाला आलेलं आहे. 2-3 महिन्यात त्याचं हे उद्घाटन होईल. तुम्ही जरा आज जाऊन बघा जावा, काय फर्निचर आहे, काय हे सगळं केलेलं आहे. 1 नंबरचं काम झालेलं आहे. लोक विरोधक बोलत असतात काय? खरं विरोधकांना एक सांगायचं आहे, तुम्ही किती बी प्रयत्न करा, तुम्ही फज्जाला बी पोचू शकत नाही. काय सांगशील मित्रांनो, काय सांगाल, कशी होणार दादा लढत जयसिंगपुरात? लढत ही एकतर्फी होईल. संजय पाटील यड्रावकर साहेब एकतर्फी नाही, एकतर्फी लढत कशी होणार? होणार बघा तुम्ही, होणार एकतर्फी होणार. दुरंगी लढत आहे. बघा, टीका करणार विरोधकांचं ते कामच असते, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमच्या एकतर्फी लढत नेत्यांनी असती तर मग यड्रावकरने प्रचार केला नसता. लढत ही एकतर्फीच होणार. हा. खरं माझा अभ्यास आहे म्हणून सांगावं लागलं, बाकीच काही नाही. आमच्या नेत्यांनी कोणावर टीका करायचं सांगितलं नाही. आमचे नेते राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब त्यांनी आजपर्यंत कामातनंच उत्तर देत आले आणि कामातनंच उत्तर देत राहतील. आपल्या इथं शिवस्मारक झाले, आज जे नेते शिवस्मारकला हार घालतात ते आमच्या नेत्यांच्यामुळे हार घालतात. एवढंच आम्ही शिवस्मारकाला जे हार घालतात ते नेत्यांच्यामुळे घालतात. होय होय. पण कुठेतरी ते असं पण आरोप होतो की त्या शिवस्मारकाचं काम निकृष्ट करायचं झालंय, गळती लागली त्याला, असं सुद्धा म्हणलं जातं. नाही नाही, त्यांनी तपास लावावं, जी काय चौकशी लावायची ती लावावं आणि त्यांनी चेक करावं सगळे, काय अडचण नाही. काय सांगाल दादा, काय जयसिंगपूर शहर कसा आहे विकासाच्या बाबतीत? विकास काय होत चाललायच, होणारच, आजपासून परत होणारच. आता विरोधक आहेत जे पॅम्पलेटवर त्यांनी जे नगरपालिकेचे फोटो लावतात ते बी आमच्या आदरणीय यड्राव बंधूंनीच केलेला आहे. विकास काय विकास झालाच आहे. पण त्या विकासात भ्रष्टाचार आहे की सगळा, यड्रावकरने भ्रष्टाचार केला सगळे म्हणतात. असं कोण काय म्हणणार, लोक म्हणणार, आणि काय भ्रष्टाचार झाला नाही आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे.
विरोधक म्हणणारच हो, मनाचं काय संबंध नाही, त्यांना यायचं असलं प्रश्नच नाही आहे त्यांना, त्यामुळे प्रश्नाचं कामच आहे उचलून जाण्याचं, विरोध करायचं कामच आहे. जयसिंगपुरातला एकही नेता बोलत नाही की भ्रष्टाचार झालाय म्हणून. हे एकतर्फी काय होणार नाही, पण होईल आणि जे विक्ट्री होईल हे यड्रावकरांचीच होणार आहे. हे सगळ्यांनाच माहित आहे. विकास कामं भरपूर केले तो. याच्या अगोदर स्विमिंग टँक घ्या तुम्ही, त्याच्यानंतर नाट्यगृह घ्या, नगरपालिका घ्या, आता बागेचं काम करायला लागल्यात. वरच्या साईडला आता आपल्या बागेच्या तिथं आंबेडकरांचं पुतळा आणल्यात. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आणि उगीच करायचं म्हणून केले नाहीत त्यांनी, भव्य दिव्य केलेत. आज बाहेरची लोक येऊन तिथं थांबून फोटो काढून जातात. का तर त्यांच्याच गावात, कुठल्या गावात नाही आहे काय, प्रत्येक गावात आहे शिवाजी महाराजांचे पुतळे. पण जयसिंगपुरात असं एवढं भव्य दिव्य झालंय, खाली वाचनालय केले त्यांनी. कोण केले आतापर्यंत? कोणीच केलं नाही. तो किती आमदार आले, किती खासदार गेले, कोणीच केलं नाहीत. आणि यड्रावकरांचं कामं असे आहेत की प्रत्येक मंदिराला कुठल्याही धर्माचं, त्या धर्मातली एवढी जनसंख्या आहे, जास्त जनसंख्या आहे म्हणून त्यांचं काम करायचं आणि ह्यांचं करायचं नाही. निधी त्यांच्या मंदिराला द्यायचं, त्यांचं हॉल बांधून द्यायचं, त्या मंदिराला फंडिंग द्यायचं. हे जे काम केलं प्रत्येक समाजात, त्यांनी समाज, जात हे ते यड्रावकरांना कधी हे बघून माहीतच नाही. पहिली गोष्ट हे न बघताच त्यांनी काम केलं. त्यांच्याकडे आमदारकी होती, 5-10 वर्ष खासदारकी होती, यांनी काय विकास केले आमच्या जयसिंगपुरात? एक विकास दाखवावं. आणि किती तर लोकांना रोजगार दिल्यात त्यांनी, त्यांच्या कारखान्यात लावल्यात, कॉलेजवर लावल्यात, सूतगिरणीवर लावल्यात. ह्याचा हिशोब कोण विचारणार हो? हे निस्वार्थपणे ज्यांनी ते काम केल्यात यड्रावकरांनी, हे त्यांच्यासारखं कोणच काम करू शकत नाही. म्हणजे विकास कामं तुम्ही आता एवढी विकास कामं सांगला, पण या विकास कामात भ्रष्टाचार असं म्हटलं होतं. ही विकास कामं यातली कागदावर आहेत विकास कामं असं म्हणलं जाते. कागदावर असते तर डोळ्याला दिसलं असतं का? सरळ सोपं आहे हो. बरं, कागदावर आहे हे तुमचं 2 मिनिटं मी मान्य पण केलं. मग हे कोण बांधलंय? कोण निध्यावरनं कोण आणलंय? आमदार खासदार पण होती आपल्याकडे ह्याच्या अगोदर पण. जयसिंगपूरला काय आजच पहिला आमदार मिळाला यातला काही विषय नाही आहे. ह्याच्या अगोदर पण होतं, पण कोण केलं नाही ना. आतापर्यंत जे विकास कामं हे जे 10 वर्षात झाल्यात, ह्यांची सत्ता आल्यापासून तुम्हीच बघा, तुम्हाला पण माहित आहे चांगलं. आमच्यापेक्षा तर तुम्ही जास्त मिळत आहे. काही सुद्धा त्यांनी हे काय केलं, आणि यड्रावकराशिवाय कोण नाही आम्हाला. एवढं आहेत की बाकी आहेत की? आहेत काय, ते नावालाच आहेत हो, नावालाच आहेत तिने. काय काय केलं दाखवा जयसिंगपुरात का, काय केलं दाखवा की तुम्ही. कोणी केलं असं म्हणायचं? यड्रावकर साहेबांनीच केले, राजुरी यड्रावकर साहेबांनी केले.